जोगेश्वरीच्या प्रतापनगर भागामध्ये असलेली ही जोगेश्वरी लेणी नेमकं आम्ही आलोय आणि लेणी बंद असल्यामुळे इथं आम्हाला आतून लेणी पाहता येणार नाही आहेत, परंतु जेवढा भाग मला तुम्हाला बाहेरून दाखवता येईल तेवढा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। जोगेश्वरीची ही लेणी खूपच प्रशस्त आहेत आणि ह्या लेणीच्या ह्या मध्यभागी इथे खूप जाड असे मोठे खांब दिसत आहेत। लेणीच्या मध्यभागी या गर्भगृहामध्ये इथे नंतरच्या काळामध्ये हे जोगेश्वरी देवीची मूर्ती बसवण्यात आलेली आहे। लेणीमध्ये ठिकठिकाणी असलेले हे प्रशस्त असे खांब पाहिले तर लेणीच्या विशालकायतेची कल्पना येते। लेणी बंद आहे आणि अपुरा प्रकाश असल्यामुळे मला तुम्हाला बरेचसे जागा दाखवता येत नाहीत, बरीचशी शिल्प इथली मला इथून दाखवता येत नाही आहेत, पण नक्कीच ह्या लेणीसाठी मी परत एकदा फेरी मारेनच। पाचव्या शतकामध्ये मूळची बौद्ध लेणी असलेली महायानपंथी बौद्ध लेणी ही नंतर जसजसं राजवटी बदलत गेल्या तसं मग ह्याच्यामध्ये शैव वैष्णव ह्या पंथीयांच्या शिल्पकाम ह्या लेणीमध्ये होत गेलं आणि नंतरच्या काळामध्ये ही बौद्ध लेणीपासून ही लेणी कन्वर्ट झाली हिंदू लेणींमध्ये। लेणीची ही पूर्वेकडील बाजू आहे। ह्या पूर्वेकडील भागामध्ये आता इथं काही शिल्प कोरलेली दिसतात। इथे हे गणपतीचं शिल्प आहे। आता जिथून आम्ही ह्या लेणीमध्ये आलो होतो ती लेणीची पश्चिमेकडील बाजू झाली आणि ही लेणीची पूर्वेकडील बाजू आहे की हा इकडून सुद्धा लेणीमध्ये प्रवेश घेता येतो। आणि हे इथं असं एक पाण्याचं टाकं कोरलेलं दिसतंय। बऱ्याच धर्मसंस्कृती पाहिलेल्या या लेणींची आज मात्र ही लेणी ही अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये सापडलेली आहेत। या लेणींच्या वरच्या भागामध्ये स्थानिक रहिवाशांनी हे झोपडपट्ट्या वगैरे बांधून पूर्णतः या लेणीवरती अतिक्रमण केलेलं आहे। आणि दुर्दैवाची बाब अशी आहे की ह्या वरच्या ज्या झोपडपट्टीचा भाग जो आहे सो त्यांचं जे सांडपाणी जे आहे ना ते सांडपाणी इकडे लेणीच्या काही भागामध्ये खाली झिरपताना दिसतं। ह्याही लेणीचा दगड हा ठिसूळ असल्यामुळे इथे ही बरीच झीज झालेली आहे। अगदी ह्या शिल्पांची सुद्धा एवढी झीज झाली आहे की ती शिल्प आता नक्की कोणती आहेत हेही आता ओळखता येणार नाही। हा पूर्ण असा दगड कोरून ही लेणी बनवलेली होती आणि हा लेणीच्या वरच्या भागामध्ये सुद्धा एक मंदिर आहे आणि त्याच्या वरती बघाल तर एक फेन्सिंग केलेलं आणि त्याच्यावरती लोकांची झोपडपट्टी आहे। जरी इथे जोगेश्वरी हे देवस्थान बनवलं असलं
तरी पण ह्या परिसराची मात्र अजिबातच स्वच्छता नाही आहे. 6व्या शतकामध्ये भारतामध्ये पाशुपत संप्रदाय जो होता त्याचं एक मोठं प्रस्थ वाचलं होतं आणि पाशुपत संप्रदायाचा एक लकुलिश नावाचा संस्थापक होता. त्याचं जन्मभूमी जरी गुजरात असली तरी त्याचं कार्य आणि त्याची जी संत सेना होती, ऋषी सेना, त्यांनी प्रचंड आग्रहाने बौद्ध धर्माला विरोध करून सनातन धर्माचा त्याने पुनर्स्थापना केली. तर त्याचं हे शिल्प इथे आहे. त्याच्या हातामध्ये नेहमी मुद्गल असतो आणि त्याचं लिंग ऊर्ध्वलिंग आता इथे दिसत नाही आहे. त्याच्या आजूबाजूला त्यांचे जे ऋषी असतात त्या आणि ती सेना दाखवलेली आहे. ही बरीच शिल्प आहे. शंकराचे जे 2 सेनापती आहेत त्यापैकी अष्टभैरवापैकी 2 भैरव इथे दाखवलेले आहेत. आणि त्या हा बाजूला एक जांबूर आहे जो कुबेराचा एक रूप आहे आणि ते एक स्त्री रूप आहे. लेणीच्या उजवीकडच्या बाजूला बाहेरच्या बाजूने आणखीन काही केव आहेत. तर ती आता लेणीच्या बाहेर जाऊन दाखवतो. पण इथून तुम्हाला लेणीचं विशाल काय रूप मात्र समजू शकत असेल. इथे असं एक हे पाण्याचं टाकं दिसतंय आणि लेणीच्या वरच्या भागात जाण्यासाठी त्या इथून पायऱ्या